आता आपण 10 मिनिटानंतरून बी सुकवायला टाकत आहोत. लांब लांब टाक. आणि 15 मिनिटं आपल्याला हे बी सावलीत सुकवायचं आहे. त्यानंतर आपण याची लागवड करू शकतो. आपण याच्यात स्टीमरिच 30 ml 1 लिटर पाण्यासाठी आणि रॅपअप 30 ml याचे द्रावण तयार केलेले आहे. यानी एकही बी जाणार नाही आणि जे आहे रोगमर ही पण होत नाही.